जिथे हुणेरवेली संघाला पराभूत करून मात्र श्रीवर्धन संघाने आपले वर्चस्व गाजवून समोर खारगाव संघासमोर आपल्याला भिडताना पाहायला दिसतील. कर्णधारास विनंती करतोय की आपल्या संघनायकानं आपलं योग्य क्षेत्ररक्षणाची सजावट करून लवकरात लवकर घ्यायची आहे. या आकाश शेवटच्या सामन्याचं समीकरण असेल, शेवटच्या सामन्याचं ही सूत्र असेल 2 षटक 12 चेंडू या सामन्याचं गणित असेल. आता इथे माघार नाही आहे, आता इथे माघार नाही आहे, कारण का इथे आपल्याला परतीचा प्रवास मात्र पत्करावा लागेल. जिथे एक पायरी आपण पुढे सारून आतापर्यंत ज्या मार्गावर पोहोचलोय, आतापर्यंत ज्या ठिकाणावर उभे आहोत ते ठिकाण आपल्या संघासाठी महत्वाचं ठिकाण आहे. कारण का हे ठिकाण किंवा ह्या ठिकाणाचं वर्चस्व पाहण्यासाठी आपल्या तब्बल 365 दिवसांचा कालावधी पार करावा लागतो. त्यानंतरच पुन्हा इथे आपण उभारू शकतो. आताच्या घडीला समांतर समीकरण दोन्ही संघासाठी. उजव्या हाताचा हा गोलंदाज साई, ज्यानं आणि आलाय मोहित आणि गणेश. मुख्य खेळपट्टीवर मोहित आपल्याला पाहायला मिळेल साईच्या समोर. आडव्या बॅट न मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरकडे पंचांकडे दाद मागत असताना कोणताही निर्णय नाहीये. फलंदाज वाईटची दाद मागत असताना या चेंडूवर कोणताच निर्णय नाहीये, म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. आज शुभ संध्याकाळ आहे, परंतु साईसाठी शुभ सकाळ झाली, शुभ सुरुवात झाली या चेंडूची. पुढचा चेंडू साईसाठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅट न मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अंपायरकडे दाद मागत असताना पुन्हा एकदा अंपायरचा कोणताही याच्यावर निर्णय नाहीये. दोन चेंडू. साहजिकच आहे ना, घरीच आहे ना. काय प्रश्न विचारता समजत वार्ता नसा लागला. किती वेळ झाले? 2 बॉल 1 रन. हे समीकरण आहे 2 चेंडू 1 रन. बडा मुकाबला आहे, बडा मंच आहे. क्रिकेटचा महासंग्राम आहे. या महासंग्रामामध्ये पहिले 3 चेंडू निर्धाव हे तर मोहित शक्य नाही आहे. कारण का आपल्याला आपल्या संघाचं वर्चस्व करायचं मोहित. आपल्याला अचूक टप्पा, त्या अचूक टप्प्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. अचूक टप्प्याचा शोध घेऊन आपल्याला सीमारेषा पार करायचा आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचं समीकरण मात्र संपलंय. चला, येतोय निर्धाव, येतोय पंचांचे दुनिया समांतर. अर्थातच 1 धाव निवांतर मिळते, तीच म्हणजेच वाईटच्या स्वरूपात. 3 चेंडू 2 धाव असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. साई आपलं गोलंदाजीचं परिश्रम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, साहिल झालाय सज्ज. चला, झालाय मोहितने अगदी ते 3 चेंडू परखले. तर ये भेज दिया गया डीप मिड विकेट के बॉन्ड लाइन के बाहर सीधे 6 रन के लिए. मोहितच्या फलंदाजीतून हा पहिला षटकार लागलाय. हे प्रयत्न चालू होते. हा चेंडू होता अगदी साईने बघायला गेला तर हा चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध आणि मध्यभागी लागलाय. त्यामुळेच त्याला ही ताकद मिळाली तेवढी. कारण की ह्याच्या अगोदरचे जर चेंडू बघितले तर थोडेसं बाउन्स होता त्या चेंडूला. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न करत होता मोहित, परंतु आता आडव्या बॅटनं नाही, हलकीशी उभी बॅट होती, म्हणून डीपच्या डोक्यावरून हा चेंडू आपण पाहिला. आता पुन्हा एकदा अंपायरकडे दाद मागत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. दोन्ही समांतर. अर्थातच 1 धाव निवांतर मिळते.
वाईटचा इशारा पंचांचं समीकरण मात्र आता बदललंय. आता कुठेतरी रणनीती मात्र रुळावरती आले. रस्ता मात्र मोकळा झालाय. 4 चेंडूंनी 9 धावांचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चला, साही झालाय सज्ज, मोहित झालाय सज्ज. अरे मोहित झालाय सज्ज, तो म्हणजे डीपच्या केलंय क्षेत्ररक्षकाला टार्गेट, परंतु क्षेत्ररक्षकाने केलंय मोहितला टार्गेट. आणि हा सुंदर झेल अगदी त्या बाउंड्री लाईनच्या अगदी शेवटच्या टाचांवरती पकडलाय हा झेल आणि केलाय तो म्हणजे मोहितचा खेळ या पारीतून समाप्त. बनून संत केलाय मोहितच्या या खेळाचा अंत. या 7 चेंडू 6 धावा. मोहित 5 चेंडू आणि 6 धावा. अर्थातच जो षटकार लागला होता त्या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या झाली ते म्हणजे 9. 5 चेंडू 9 धावा. तो 5 खेळला ना. 5 झाले. 5 बॉल झाले. हा खेळलाच ना. हा 5 आहे बरोबर. 1 बॉल. शेवटचा 1 चेंडू. आता मोहितनं जे विकेट आपल्या संघासाठी षटकार मारण्याच्या प्रयत्नात अगदी षटकाराच्या अगदी एंड मुमेंटला हा यॉर्कर होता. अचूक याला डीप मिड विकेटच्या साह्याने आणि लॉंग ऑनच्या दिशेने वळवलेला चेंडू 2-2 घेण्याचा प्रयत्न आणि या धाव्याचा पिलाने नक्कीच एक बोट वरती होतोय. अर्थातच हा रनआउटच्या स्वरूपात मिळतोय. दुसऱ्या धाव्याला आउट झाला म्हणजे खालचा आउट झाला. गणेश आउट झाला. हा गणेश आउट झाला. हे बॅटिंगला कोण आलं? दीपेश आले. ते टाईम षटकाची समाप्ती. समीकरण आहे ते म्हणजे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आणि 2 विकेट असं हे समीकरण आहे. असा हा इतिहास आहे, असा हा विज्ञान आहे, असा हा भूगोल आहे. कारण का रचला होता भूगोल कोणासाठी तर मोहितसाठी. अगदी क्षेत्ररक्षक त्या जागेवर तैनात होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला परंतु आकाशाला गवसणी करणार तो चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या सुरेख हातामध्ये. पुन्हा एकदा डीप धावतोय. 1 धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आता धावबाद होणं नाही आहे. 1 धावेने मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचं फलक मात्र निरसन मात्र बदलतंय आणि पोचतंय ते म्हणजे 11 धावांवरती. एक चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू हा मारलाय अगदी आमच्याच जवळपास येतोय. हा मैत्री चषकाचा आणखीन एक षटकार जो निघालाय. कोणाच्या बॅटमध्ये गणूच्या फलंदाजीमधून अगदी हा लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा एक दणदणीत आणि खणखणीत षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत फेरबदल. धावसंख्या पोचते म्हणजे 17 धावा. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, परंतु मला काही फरक पडत नाही. माझा खेळ मला परिपूर्ण करायचा आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता परंतु बाउन्स असल्या कारणानं मात्र जो योग्यरित्या आहे तो मात्र मिळाला नाही आहे. आणि संधी देताना त्याच गणेशला मात्र दीपेशने आपलं स्वतःच धावबाच्या स्वरूपात मात्र विकेट गमावलंय. धावसंख्येचं समीकरण मात्र इथं बदलतंय. धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 18 धावा. संधी मिळाली ऋतिकला परंतु ऋतिकला मात्र नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागेल. शेवटचे चेंडू आहेत ते म्हणजे 3 स्ट्राईकला आहे. कोण आहे? गणेश.
गणू आहे. एक निर्णायक चेंडू होता, 2 चेंडू बाकी आहेत. हा आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या सुरेख हातामध्ये. सुंदर चेंडू होता, परंतु जी ताकद पाहिजे होती ती ताकद मात्र लागली नाही. हलकासा बाउन्स होता या चेंडू मध्ये. हा चेंडू सरळ जातोय डीपच्या हातामध्ये. अगदी तिथेच उभा क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू. धावा झाल्यात 18. 18. संध्याकाळी हा ये तू ये. चला अंत आहे. हा शेवटचा चेंडू आहे. मात्र हा सन्मान दिलाय कारण का या फलंदाजाला माहिती आहे प्रसादला. कारण का आपल्याला जर महाप्रसाद पाहिजे असेल. हॅलो. हा झाला पण मामा आलेला. हा आहे तिथे बसलाय तर ये. झाला माझा पण निघूच. कारण का 1 रनाची किंमत. वालवडला जातो तो. बघा हे समीकरण आहे. नीड 20 रन्स फ्रॉम 12 बॉल्स टू विन. या खेळाचं समीकरण आहे हे. 12 चेंडू आणि 20 धावा. 20 रन्स फ्रॉम 12 बॉल्स टू विन. हेच 2 नामवंत खेळाडू होते ज्यानं मागच्याच एक नॉकआउट सामन्यामध्ये मात्र आपल्या संघाला या सामन्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य केलंय ते हे खरे 2 मानकरी होते. त्यातला एक म्हणजेच तो सुचित होता ज्यानं आपल्या फलंदाजीच्या शैलीमधून मात्र 3 षटकारांच्या साहाय्याने मात्र आपल्या संघाचा विजय मात्र मोकळा केला. आणि आता या सामन्यांमध्ये खारगाव सोबत भिडत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं गणित, संघाचं स्वरूप, संघाचं धावपळक मात्र 12 चेंडू आणि 20 धावांवरती आहे. आणि त्याच 20 धावांचा विजयाचा पाठलाग करण्यासाठी हे 2 सलामीचे फलंदाज, डावखुरी हाताचा सुचित आणि उजव्या हाताचा हा मोहित आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. सुचित आणि ओमकार, क्षमा असावी. डावखुरी हाताचा हा फलंदाज सुचित ज्यानं मात्र धुरा सांभाळत आपल्याला मुख्य विकेटवरती तैनात आहे. त्याचाच सहकारी मात्र खालच्या बाजूस आपल्याला ओमकार पाहायला दिसेल ज्यानं सुद्धा आपल्या फलंदाजीमधून मात्र विजयाचे शिल्प मात्र गाठण्याचं कार्य केलं आहे. यष्टीच्या पाठी राहून मात्र सुरेख काम बजावण्याचं कामगिरी मात्र तो करत होता. इथे मात्र म्हणतात ना की गोलंदाज आणि फलंदाज मात्र या विजयाचा शिल्पकार नसतो, तो उर्वरित 11 खेळाडू सुद्धा या विजयाचे शिल्पकार असतात. कारण का उर्वरित 1 खेळाडू किंवा 1 गोलंदाज जर मात्र खेळत असला तर त्याला संघ म्हणत नाही. आणि जोपर्यंत 11 खेळाडू होत नाही तोपर्यंत आपला एक संघ तयार होत नाही. आणि एक संघ तयार होत नाही तोपर्यंत विजय आणि पराभव, जय आणि विजय याचा जो काही वाटा आहे तो आपल्या संघाच्या नावावरती चढत नाही. चला आपण वळूया या सामन्याकडे. आज अतिशय संध्याकाळच्या सत्रातला हा शेवटचा सामना असेल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांना अगदी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या पहिल्या चेंडू सुरुवात करतोय मोहित. पहिला चेंडू यांचा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे लेग गुगली तैनात होता मोहित साठी.
चला पंच सामना त्वरित सुरुवात करायचा आपल्याला. आता समीकरण बदललं ते म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये, कारण का आता हा उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला ओमकार दिसेल जो मुख्य खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर याच्यासाठी हे जे काही रचना केली, हा जो काही भूगोल रचलाय तो म्हणजे इथे मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, डीप आहे, स्क्वेअर लेग आहे, लेग फाईन आहे. परंतु लेग फाईन असो किंवा मिड ऑफ असो, माझा हा मात्र गुगली जो समजला नाही ओमकार. ओमकारला वाटतं की यष्ट्यांचा अगदी मागे बॉल आहे, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊन मात्र अगदी शेवटच्या यष्टीला हा चोखत चाललाय. पहिलाच विजय प्राप्त केलाय तो म्हणजेच या मोहितनं पहिला विकेट प्राप्त करण्याची सफलता मोहितनं मात्र आपल्या नावे केले. विजयाचा गुलाल मात्र उधळलाय, परंतु एक विकेट घेऊन मात्र आपला विजयाचा मार्ग आपल्याला मोकळा करता येणार नाही. विजयाचा मार्ग मात्र मोकळा करण्यासाठी आपल्याला असेच कार्य आपल्याला अतोनात करत राहावे लागणार आहेत. कारण आतापर्यंत हे दोन संघ इथपर्यंत पोहोचलेत, इथपर्यंत प्रवास आहे, म्हणजेच अनेक संघांना माघारी परतवून मात्र इथपर्यंत पोहोचलेत. अर्थातच दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर हे सामने होते, सर्व बलाढ्य संघांचा समावेश होता इथे. अतिशय सुंदररित्या पार पडत असलेले हे सामने आणि आतापर्यंत या शेवटच्या आणि अंतिम फेरीपर्यंत आपण पोहोचलोय. हे संध्याकाळचं सत्र आहे, अतिशय खेळीमेळीचं हे वातावरण आहे. तिसरा चेंडू मोहित यांचा, पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज स्वानंद. हा डावखुरी हाताचा फलंदाज मारण्याचा प्रयत्न होता, अगदी जाग्यावरून हा डीपच्या डोक्यावरून झळकवण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप नाही, बीट झालेत आणि मोहितला मात्र एक निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी ही संधी मिळाली आहे. 7 वाजले यार, मला पण 7:30 पुढचा चेंडू मोहित यांचा. मोहित झालाय सज्ज, आता मात्र मारलाय. इथे लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, परंतु तिथे डीप सुद्धा आहे, परंतु मात्र मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र हा अतिशय आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू मात्र आपल्या सुरेख हातामध्ये कॅच मात्र परिपूर्ण करून या फलंदाजा केला अंत आणि बनवलंय संत ते म्हणजे मोहितला. मोहितसाठी वैयक्तिक ही दुसरी विकेट आणि दुसऱ्या विकेटचं पतन ते म्हणजे श्रीवर्धन संघासाठी. या षटकाचं आपण समीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव निघाली होती, दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड अगदी शेवटच्या यष्टीचा वेध घेत त्या चेंडूनं मात्र त्रिफला उडवला होता. त्यानंतर तिसरा चेंडू मिस झाला होता आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा मोहितनं मात्र आपलं वर्चस्व गाजवलं. 5वा आणि 6वा चेंडू, 5वा चेंडू अगदी सुरेख चेंडू होता, परंतु दिशा ही लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. अर्थातच क्रिकेट नियम क्रमांक 22 वाईड या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. आतापर्यंतचं समीकरण आहे 4 चेंडू 2 धावा. हा सुद्धा लोअर फुल टॉस नाही, हिथं सुद्धा घेतला यष्ट्यांचा वेध. घुटना टेक तमाशा देख, लेकिन तमाशा दिखा है मोहितने. या षटकातला हा तिसरा विकेट आहे, आपण पाहू शकतो हा विकेट आहे. लोअर फुल टॉस होता, अगदी दोन्ही पायांच्या मधून मात्र शोध घेतलाय त्या यष्ट्यांचा. मधल्या यष्टीला उडवलंय आणि उडवलंय ते म्हणजे फलंदाज साई याला. तिसऱ्या विकेटचं पतन. साई जुआन. कौस्तुभ 5 चेंडू 3 धावा हे समीकरण. हे 3 धावा खर्च करण्यासाठी मात्र 2 रन 3 विकेट.
3 विकेट आणि 2 धावा. इथे मात्र विकेटांचं वर्चस्व आपल्याला जास्त पाहायला मिळतंय. जिथे टार्गेट होता 20, आतापर्यंत जर समीकरण बघितलं तरी अचूक समीकरण आहे. आतापर्यंतही सांगू शकत नाही. आता समीकरण आहे ते म्हणजेच 6 बॉल 18 धावा. आता कर्णधारानं सरपंच साहेबांनी मात्र या दीपूच्या हातीत हे आपल्या संघाचं साम्राज्य, संघाचं वर्चस्व मात्र त्यांच्या हातीत दिलंय. संघाचा विजय मात्र त्यांच्या हातीत दिलाय. कारण का विश्वास आहे. आता विश्वास इथे सुद्धा आहे आणि विश्वास तिथे सुचितवर सुद्धा आहे. कारण का सुचितची जर मागच्या सामन्याची फलंदाजी बघितली, विजयाची फलंदाजी होती. हा बाउन्सर आहे. मनगटाच्या अगदी वरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आहेत. अर्थातच 1 धावा अवांतर मिळते आणि धाव फलक मात्र बदलतोय. 3 धावा. पुढचा चेंडू सुद्धा तोच आहे. लेग स्टंपच्या बाहेर जातोय. अर्थातच पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच 1 धाव अवांतर मिळते. क्रिकेटच्या नियम क्रमांक 22 नुसार हा सुद्धा चेंडू वाईट हाताळण्यात येतोय. धावसंख्या मात्र वाढते आणि धावसंख्या पोचते अगदी मंद गतीने का होईना, परंतु 1 षटकच्या समाप्तीनंतर 4 धावा 3 विकेट. पुढचा चेंडू. आतापर्यंत एकही चेंडू योग्य हाताला नाही आहे. म्हटलं होतं आतापर्यंत एकही चेंडू योग्यरित्या हाताळला गेला नाही आहे. हा दीपू नाही आहे. हा या फायनलच्या सामन्याचा प्रेशर आहे. कारण का आतापर्यंत आपण त्या दीपूची गोलंदाजी पाहिली तर अगदी निर्णायक गोलंदाजी होती आणि आता हा विजयाचा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर झळलतोय. हे 2 रन 6 धावा. समीकरण मात्र बदलत चाललंय, परंतु आतापर्यंत एकही चेंडू योग्यरित्या त्या खेळपट्टीवरती अजूनपर्यंत हाताळला गेला नाहीये. गरज आहे तिथे दीपूला वर्चस्व करण्यासाठी. आता केलंय असं वर्चस्व. यष्ट्यांचा घेतलाय वेध, केलाय मात्र स्वतः बनून संत, केलाय मात्र सुचितच्या खेळाचा अंत आणि सुचितला पाठवलंय मात्र डगआउट मध्ये आणि पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलंय. आला बाईकवरच बसतोय. अरे कौस्तुभ आता आला, कौस्तुभच्या बाईकवर बसतोय. गेला गेला यार. कुणाची बाईक एक बॉल 6 रन 4 विकेट. 1 चेंडू. ह्या चेंडूची गरज होती साई दीपू. कारण का जे चेंडू आतापर्यंत 3 चेंडू अतिरिक्त धावा 5 आल्यात. ह्या 5 धावा म्हणजे हे विजयाचे शिल्प आहेत. कारण का एक धाव कमी होते त्या शिल्पामधून. पुढचा चेंडू. हे चेंडू पाहिजेत ज्या चेंडूची पहिल्या चेंडूपासून गरज होती. संयम ठेवणं फार महत्वाचं आहे. विजयाचा जल्लोष तेव्हाच होतो जेव्हा षटकाचा शेवटचा अंत, शेवटचा चेंडू मात्र खेळपट्टीवर हाताळला जातो. जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू या खेळपट्टीवर हाताळत नाहीत तोपर्यंत विजयाचा शिल्पकार कोण आहेत हे या मंचाला सुद्धा कळत नाही. चला पुढचा चेंडू आहे. हा 3रा चेंडू असेल. 7 धावा आतापर्यंत झाल्यात या स्कोरबोर्ड वरती. पुढचा चेंडू आहे. बाउन्सर आहे. पंचांकडे दाद मागत असताना हा रनआउटचा चान्स होता आणि एक योग्यरित्या आतापर्यंत ही कोणती धाव या चेंडूवरती नाही आहे, म्हणजे निर्धाव चेंडू आहे. समीकरण मागच्या चेंडूवरचं आहे. आतापर्यंत जे 3 चेंडू झाले तेच 3 चेंडू या दीपेशला मागचे 3 चेंडू टाकायचे होते, परंतु लेट का होईना अगदी थेट आहे. म्हणतात ना की देर से आहे मगर दुरुस्त आहे. पुन्हा एकदा तीच दिशाहीन गोलंदाजी.
डावखुरी हाताचा फलंदाज आहे रुपेश, ज्याला गोलंदाजी करत असताना मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, अर्थातच वाईडचा इशारा. समीकरण बदलतंय. 1.3 चेंडू 8 धावा. हा उडवलाय गवसलाय मात्र आता गवसलाय रुपेशला असा गवसलाय जो डीपच्या डोक्यावरून पाठवलाय. 85 मीटरचा हा षटकार ठरतोय एक विजयाचं समीकरण बदलवणारा षटकार ठरतोय. कारण का आतापर्यंत जे समीकरण चाललं होतं अगदी वातावरण शांत होतं, आता मात्र वातावरण मात्र असं गजबजलं आहे आणि आता समीकरण राहिलं आहे ते म्हणजेच 2 चेंडू 6 धावा. समीकरण खूप सारं बदललं आहे. जे म्हणतात ना 1, 2, 3 आणि 4 जे अतिरिक्त चेंडू आहेत, 4 चेंडूमध्ये फक्त 2 चेंडू टाकायचे होते, परंतु सामना आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळत नाही तोपर्यंत विजयाचा शिल्पकार कोणीही बनत नाही. म्हटलं जातं समीकरण 1-1-1-1 करून खाली येतंय. जे 5 चेंडू आहेत समीकरण बदललंय. समीकरण बदलते म्हणजे रणांचं समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 5 धावा. विजयाच्या ह्या 5 धावा आपल्याला करायच्या आहेत. विजयाच्या 5 धावा आपल्याला या बनवायच्या आहेत. विजयाच्या या 5 धावा आपल्याला करायच्या आहेत. संधी आहे रुपेशसाठी. रुपेश, तुला जर आपल्या संघाचं शिल्पकार बनायचं असेल तर संघाने तुला संधी दिली. संधीचं सोडणं मात्र तुला करायचं आहे. हा पुढचा चेंडू आहे. रुपेशनं मात्र मारण्याचा प्रयत्न केला परंतु रुपेश मात्र थांबतोय. रुपेश संयम ठेवतो. रुपेशला माहिती आहे की आता नाही तर कधी नाही. मला नाही खंत कारण माझा हा नाही अंत, अगदी शेवटपर्यंत थांबेन. म्हणतात ना 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू हे समीकरण आहे. हे विजयाचं समीकरण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं परंतु इथे पाहिजे षटकार. इथे षटकाराशिवाय चला काउंटडाऊन होतोय सुरू, तो म्हणजेच विजयाचा. म्हणतात ना की खारगावचे आणि श्रीवर्धनचे मात्र हे सर्व खेळाडूंचं हृदय मात्र धगधगत असेल. कारण का हा विजय नक्कीच अशा शेवटच्या स्टेजवर आलाय. खरंच नक्कीच हा सामना व्हावा असं स्वप्न असेल आयोजकांचं आणि हा सामना व्हावा असं स्वप्न होतं खारगाववाल्यांचं. अगदी पोचवलंय अंतिम फेरीमध्ये आपल्या संघाला. नक्कीच म्हणेन भावा, पराभवाची खंत नाही, पराभवाची खंत नाही, अभिमान तुझ्या जिद्दीचा आहे. पराभवाची खंत नाही, अभिमान तुझ्या जिद्दीचा आहे. हरलो जरी युद्ध आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढला असतो. शेवटी पराभवाचा सामना जरी झाला पण जिंकलास तो आपल्या गावाचा सन्मान भावा. म्हणतात ना की आपण संत नाही, हा माझा अंत नाही. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो.